ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। पठामि संस्कृतं नित्यं वदामि संस्कृतं सदा ध्यायामि संस्कृतं सम्यक् वन्दे संस्कृतमातरम्। सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणि विद्यारम्भं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा। येनाक्षरसमाम्नायम् अधिगम्य महेश्वरात् कृत्स्नं व्याकरणं प्रोक्तं तस्मै पाणिनये नमः। येन धौता गिरः पुंसां विमलैः शब्दवारिभिः तमश्चाज्ञानजं भिन्नं तस्मै पाणिनये नमः। अज्ञानान्धस्य लोकस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै पाणिनये नमः। जगत शब्द युध नावाचा धातू आत्मनेपदातील चतुर्थ गणाचा ज्याला य विकरण डायरेक्ट लागतं. तीन नावाचा प्रत्यय जो स्त्रीलिंग शब्द बनवण्यासाठी होतो. अण नावाचा प्रत्यय जो अजून एक संज्ञा बनवण्यासाठी होतो. आणि णिणी म्हणजे इन लागून अजून एक कर्ता अर्थामध्ये शब्द बनतात. याचा सगळा आपण विचार केला. त्याचबरोबर खश नावाचा प्रत्यय जो स्वतःला काहीतरी मानतो त्याच्याविषयीही आपण शब्द पाहिले. आता आपण त्याच्या आधारावरती वाक्य पाहूया पटापट. जगत मनोहर है. जगत मनोहर है. जगत मनोहर शब्दासाठी काय गेलं आपल्याला? मनोहर शब्दच गेलेला आहे. हम्म. हम्म. बापरे. पहिलंच वाक्य विकेट. कारण की सध्या मनोहारीच घेऊया बरं का. प्रश्न माझ्या डोक्यात काय आला, जगत नपुंसकलिंग शब्द आहे आणि मनोहारी पुल्लिंग शब्द आहे ना मनोहारी. मग हम्म. जगत हम्म. सारखाच मनोहारी शब्द पाहिजे. मग हा इन्नंत शब्द आपण एखादं रूप बघितलंय का जे इन्नंत शब्द आहे पण नपुंसकलिंगामध्ये आहे? कळतंय विषय काय चाललाय? इन्नंत शब्द पाहिजे हो. बरोबर. पण जगत नपुंसकलिंग असल्यामुळे असा कुठला इन्नंत शब्द आहे का की जो नपुंसकलिंगामध्ये आहे? तर ते काल ते तुम्ही करीन ते काय म्हंटलात ना, हा, ते कोणता करीन तो शब्द शब्द तर तो? पुल्लिंग आहे. करीन अच्छा. शब्द तर पुल्लिंग आहे ना. करी करीणौ करीणः. हम्म. 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 ना हम्म. रामः मनोहारी जमू शकतं. जगत हम्म. मनोहारी नाही उदाहरण चालणार कारण वाक्यामध्ये की एक स्त्री, पण. एक एक नपुंसकलिंग एक पुल्लिंग होते ना. हा. आणि जर जर इन्नंत नपुंसकलिंग शब्द नसेलच हम्म. तर मग मनोहारीच आपण पुल्लिंग लिहू शकतो, कारण की शब्दच एक्झिस्ट नाही करत. इन्नंत हम्म. शब्द हम्म, ब्रह्मन, पण हा ब्रह्मन वेगळा आहे, हा काही इन्नंत नाहीये. इसको हम बाजू में रखेंगे फिलहाल. करीन इन्नंत पुल्लिंग नाही ना, शब्दच नाहीये. ठीक आहे, सध्या आपण याला असंच घेऊया. जगत
मनोहारी असते. तर मोहित होणं पण म्हणजे एक प्रकारे मन हरवणं, पण मोहित हा वेगळा राहतो ना, शब्द थोडासा वेगळाच दिलेत ना अर्थ ना. ह्यांनी. जगत जग हम्म. मन हरण करणार आहे असं सांगायचं त्यांना. हम्म. हा. किंवा मग दुसरं जर सिंपल ट्रान्सलेशन आपण म्हटलं तर मनोहरम अस्ति. हे सिंपल ट्रान्सलेशन, पण मला वाटत नाही 46व्या हम्म. पाठामध्ये 45व्या पाठात ते सिंपल ट्रान्सलेशन देतील आपल्याला. ठीक आहे, चला. हम्म. जगत में बहुत से मनुष्य मूर्ख और पापी है. जगत में, जगामध्ये, जगती बहवः मनुष्याः मूर्खाः पापिनः च सन्ति. बघा, पापी, पापिनौ, पापिनः, करी करीनौ करीन, तसा पापीन शब्द आहे, म्हणून पापी हा व्यवस्थित चालवायचा आपल्याला. जगती बहवः मनुष्याः मूर्खाः पापिनः च सन्ति. खूप माणसं, खूप आहेत. मूर्खाची लक्षणच सांगितलेली आहेत भर्तृहरीने, अनंत लक्षणं सांगितली. चला, आकाश में बहुत से पक्षी उड़ रहे हैं. आकाश त्यांनी शब्द दिलाय वियत. मग जगती वियती बहुत से पक्षी, बहवः पक्षी, पक्षिणौ पक्षिणः, वियती बहवः पक्षिणः उड्डयन्ते. उड़ रहे हैं. सुपर. तर आकाश, बहवह, बहुः, बहवह. बहु, हम्म. बहवः, गुरुः, गुरु, गुरव, आपण एका धड्यामध्ये पाहिलं होतं. हा बहु हम्म. शब्द कसा आहे? तो विशेषण आहे. तो जर अच्छा. हा हा. पुल्लिंगामध्ये असेल हम्म. तर हा बहु शब्द हम्म. कसा चालणार आहे? गुरु सारखा. जर त्याच्या सोबतीला हम्म. असणारा शब्द पुल्लिंग असेल. हाच बहु शब्द नपुंसक लिंगामध्ये कसा चालणार आहे? हा बहु शब्द नपुंसक लिंगामध्ये मधु, मधुनी, मधुनी सारखा चालणार. हाच नपुंसक लिंग हम्म. शब्द स्त्रीलिंगामध्ये कसा चालणार? स्त्रीलिंग. धेनू. कारण की आपल्याला उकारांत स्त्रीलिंग शब्द बघायचा आहे. धेनुः, धेनू, धेनवः, म्हणजे गुरुसारखा. हम्म. धेनू काय गुरुपेक्षा हम्म. वेगळा चालत नाही सुरुवातीला, पण नंतर चालतो. म्हणून हम्म. बहवः, हम्म. गुरुः, गुरु, गुरवः, बहुः, बहु, हम्म. बहवः हम्म. पक्षिणः उड्डयन्ते. आकाश निर्मल है, वियत निर्मलम. कुठे गेलंय का? निर्मलम अस्ति. आकाश निर्मलम. हम्म, ठीक, ठीक आहे. फल पक रहा है. आता क्रिया होत आहे. फलम पचत अस्ति. आता हे तुम्हाला कळलंच पाहिजे, मागच्या वेळी याच्यावरती वेळ दिलेला आहे. आता हा पचत काय आहे पाहिजे तर इथे लिहितो. पचत हे शत्रू प्रत्यय, बघा, हम्म. नपुंसकलिंग शब्द आहेत. जगत, जगती, जगंती, तसा हम्म. पचत, पचती, पचंती. मग फलम नपुंसकलिंग असल्यामुळे पचत सुद्धा काय झालं? नपुंसकलिंग झाला. सकलिंग झालं. हम्म. पचत काय? हम्म, पिकतो आहे, म्हणजे क्रिया पिकतो. चालू आहे. पिकत. हम्म. हम्म. पत्ता गिर रहा है. पत्रम पतत असत. आता हा सुद्धा काय परत? शत्रू नपुंसकलिंग. हम्म. ऐका, ऐका. गुरु की गती. वाह. गुरोः गती ही. धीर की धृति. धीरस्य धृति ही. हम्म. हम्म. धीर, मनुष्य. तुमच्या इथं मनुष्य, हो, मनुष्य की मती ही. हो, एक सुटलं का? हम्म. धीरस्य
या धृती ही हा मनुष्यस्य मती हे सगळे वाक्य महत्वाचे आहेत. मला नाही वाटत कोणी आजपर्यंत प्रश्नांवाद कौमुदीचे वाक्य ट्रान्सलेट केले असतील. कुठेच सापडणार नाहीत. सगळे वाक्य महत्वाचे आहेत. म्हणजे एक अँसर की बनू शकते अख्ख्या एका पुस्तकाची. पुस्तकात हम्म. पुस्तकातल्या वाक्याची अँसर की बनू शकते. कवी की कृती ही हा म्यूट म्यूट करा जर गोंधळ असेल मागे तर. कवी हे कृती ही भद्र की भू भूती ही भद्रस्य भूति हम्म उदार की उक्ति ही उदारस्य उक्ति ही इष्ट की इष्टि इष्टस्य इष्टि ही वीर की वृत्ति वीरस्य वृत्ति ही हे जे वृत्तीचे दोन अर्थ आपण पाहिले होते. एक व्यवहार आणि एक उपजीविकेचं साधन म्हणजे नोकरी असं आपण पाहिलं होतं. तर वीरची वृत्ती म्हणजे त्याचे जे व्यवहार आहेत. बापरे. ज्यावेळी भगतसिंग राजगुरू आणि बटुकेश्वर दत्त किंवा सुखदेव भगतसिंग राजगुरू सुखदेव यांना जेलर त्यांच्या डोळ्यात बघायचा की यांना थोडी सुद्धा भीती नाहीये. त्यांचे व्यवहार वेगळे होते. त्या जेलरने सगळं लिहून ठेवलंय भगतसिंग आज काय बोललेत आणि ते जात असताना त्यांच्या डोळ्यात काय होतं, काय दिसलं त्याला. बापरे. वीरांची वृत्तीच जबरदस्त असते. वृत्ती उदार पुरुष की प्रवृत्ती ही पुरुषस्य प्रवृत्ती ही प्रवृत्ती हम्म. प्रवृत्ती म्हणजे एखादी क्रिया करण्यासाठी सज्ज होणं किंवा त्याच्यामध्ये पुढाकार घेणं. मला गीत संस्कृत शिकायची प्रवृत्ती झाली म्हणजे शिकावं असं वाटलं आणि मी शिकतोय असं. योग की युक्ती ही युक्ती ही और मुमुक्षु की मुक्ती ही सुखद हो आणि सुखद हो योगस्य युक्ती ही मुमुक्षोः मुमुक्षोः गुरुः गुरोः मुक्ती सुखद ओके सुखदम भवेत हो किंवा भवतु. मोक्षाची मुक्ती आता एवढ्या सगळ्या गोष्टीत म्हटल्यानंतर भवेयुः यायला पाहिजे. समजते का. सगळे करतेत का नाही हे प्रथमा विभक्ती सगळी गुरु हो गती म्हणजे गती मती धृती कृती हे सगळं काय सुखदम भवेयुः सुखाने हो. हा सुखदम शब्द आपण पाहिलेला आहे मागे बरं का. सुखदम एक 8 संसार में संस्कृति में धर्म में विद्या में गति मुक्ति के विषय में मति और विपत्ति के धृति सब में नहीं होती. संस्कृति में धर्म हाँ संस्कृति में धर्म में हम्म अच्छा संस्कृतीमध्ये आणि धर्मामध्ये प्रवृत्ती संस्कृतौ आणि धर्म धर्मासाठी वेगळा शब्द केलाय. नो
धर्मे, थोडं बोलत चला. धर्मे प्रवृत्ती, प्रवृत्ती, संस्कृती म्हणजे जगामध्ये, संसारामध्ये, धर्मामध्ये काय प्रवृत्ती. विद्या मे गती, विद्येमध्ये, विद्यायाम गती. मुक्ति के विषय में मती. मुक्तौ, मुक्ती शब्दाचं सप्तमी रूप मुक्तौ मती. हम्म. मुक्ती के विषय में म्हणजे मुक्तीच्या ठिकाणीच, मुक्तस्य विषय वगैरे असं नाही. मुक्तौ मती, विपत्ती में धृती, विपत्तौ, बुद्धी मती, मती मतौ, विपत्ती विपत्तौ, विपत्तीमध्ये काय धृती, धृती सर्वेषु सगळ्यांमध्ये न अस्ति किंवा संती. संसारा धर्मामध्ये प्रवृत्ती, विद्येमध्ये गती, मुक्त मुक्तीमध्ये मती आणि विपत्तीमध्ये धृती. च सर्वेषु न संती. बहुवचन आहे सगळं प्रथमा विभक्तीमध्ये, म्हणून प्रवृत्ती, गती, मती, धृती यांना सगळ्यांना धरून संती, सगळ्यांमध्ये ती नसते. हम्म, असती पण दिले बरं का. धर्म बुद्धी कर्म याच्या प्रवृत्ती. आपण शंका येते. धर्मेशु धृती ही अस्तीच घेऊया आपण. उदाहरण वाक्यामध्ये त्यांनी तसंच दिले, जरी द्विवचन असलं तरी त्यांनी एक वचनच घेतलेलं आहे. मुक्तयो मुक्ती ही, इथे पण आपण एक वचन घेऊया. याच्याविषयी नियम सांगेन मी तुम्हाला नंतर. आठवण द्या मला. पती पत्नी से स्नेह करता है. पती ही भार्या, भार्या घेऊया. पत्नौ पण चालेल. पती पत्नौ स्नेह्यती. स्नेह्यती आल्यामुळे काय झालं, सप्तमी विभक्ती झाली, किंवा वर असल्यामुळे पण सप्तमी झाली असं पण म्हणू शकता. आवडता वस्तू, व्यक्ती आणि विषय. हम्म, हा ठीक आहे. आवडता वस्तू, व्यक्ती, विषय यांची द्वितीय व्हायला पाहिजे, कर्म व्हायला पाहिजे. मग पत्नव का केलं अशी शंका येईल, म्हणून स्नेह्यती हे उपपद आहे. स्नेह्यतेमुळे काय झालेलं आहे, सप्तमी विभक्ती झालेली आहे. चला पुढे. राम रमा से स्नेह करता है. आता सप्तमी विभक्तीची रिव्हिजन ह्याच्यामध्ये घेत आहेत. राम रमा से, आता से म्हटल्यानंतर पंचमी यायला पाहिजे, पण राम रमावर प्रेम करतो. स्नेह्यती. रमा म्हणजे लक्ष्मी. 11. सीता. गुरु के जाने पर शिष्य आया. आता इथे तुम्हाला जरासं डोकं लावायचंय. गुरुचं जाणं हे काय कशाचा संबोध करतंय, शिष्याच्या येण्याचं. मग एक गोष्ट जेव्हा दुसऱ्या, म्हणजे एक क्रिया जेव्हा दुसऱ्या क्रियेची काय आपल्याला माहिती देत सती असते. सप्तमी ना. सती सप्तमी म्हणा. छान. गुरु के जाने पर, गुरव गते सती. सती सप्तमीमध्ये काय होतं, कर्माची सुद्धा सप्तमी होऊन जाते, त प्रत्ययाची सुद्धा सप्तमी होऊन जाते. शिष्य आगच्छत, बघा आया. नेक्स्ट, धर्मों में आर्य धर्म श्रेष्ठ है.
आले बाबा आर्य. धर्मो में, धर्मेशु, धर्मेशु आर्य, आर्य धर्म काय येणार कोणी सांगेल का? आता अनेकांमध्ये एक श्रेष्ठ. गोष्ट वेगळी काढलेली आहे. काय ना सांगा सांगा. आय विल बी व्हेरी हॅपी. श्रेष्ठतम. वाह. धर्मेषु आर्यधर्मः श्रेष्ठतमः अस्ति. हे आलंच पाहिजे. हे आलं म्हणजे आपलं चाललंय बरोबर. जे झालंय ते 50% कळलेलं आहे. पर्वतो में हिमालय श्रेष्ठ है. पर्वतेषु हिमालय काय येणार? तेच श्रेष्ठतम हो. अनेकांमध्ये एक. आणि दोघांमध्ये जर कम्पेअर करायचं असेल तर तरफ आणि तरफ पंचमी येतो. विभक्ती येत असते. हम्म. अर्जुन धनुर्विद्या में कुशलपटु निपुण तथा दक्ष है. अर्जुन धनुर्विद्यायां धनुर्विद्या. मध्ये, रमा रमायां, विद्या विद्यायां, कुशलः. हम्म. कारण की कुशल पटू हे सगळे शब्द आल्यानंतर पण सप्तमी होते असा आपण नियम पाहिला होता. कुशलः, पटुः, निपुणः, दक्षः, दक्षः च अस्ति. अस्त. जास्त. बघा, अं, कुशल पटू निपुण सगळे काय अर्जुनाचे विशेषण आहेत. राजा हम्म. शत्रुओं पर बाण फेकता है. राजा शत्रूंपर. शत्रुषु बाणम क्षिपती. या क्षिपती बरोबर पण सप्तमी विभक्ती होते असा आपण नियम पाहिलेला आहे. म्हणून आवडता वस्तू व्यक्ती असताना सुद्धा आपण काय करतोय? द्वितीया न करता त्याची सप्तमी विभक्ती करत आहोत. शत्रुषु बाणम, बाणम क्षिपती. 16. राम युद्ध करता है. युध्यते. 17. मैं युद्ध करता हूं. अहम अहम. युद्ध. जसं सेवते सेवेते तसाच फक्त विकरण काय हम्म. होणार? डायरेक्ट धातूला लागणार य. युद्ध, हम्म. युद्ध, युद्ध आणि मग तो चालणार युध्यते युध्येते, लाईक सेवते सेवेते सेवंते सारखं. 18. तूने युद्ध किया. नाही, साधच घ्यायचं आपल्याला, त्याला त्वम. कर्मणी नाही करायचं. ठीक आहे. त्वम अ हम्म. अयुध्यत. भूतकाळ. थोडस हम्म. बघा हे सगळे आपल्याला मला माहित नाही सगळे. हा. हंस आकाश में उड़ता है. हंस हंसः आकाशामध्ये मग उड्डयते सेवते उड्डयते. येते. अग्नि दीप्त होता है. अग्नि ही दीप्यते. 21. काय म्हणताय? मूर्ख दुखित होता है. मूर्ख मूर्ख दुःखितः भवति. दुःखितः भवति. 22. वह अपने आप को पंडित समझता है. सह
पोहा. हम्म, आपण सः पंडित मन्यः अस्ति. हम्म. हा म्हणजे पंडित म्हणण्याचाच अर्थ काय होतो? स्वतःला पंडित मानतो. आपण पोहा बरोबर बरोबर. मानतो. सह पंडितम माणी किंवा मन्य दोन्ही पण येणार, कारण की दोन्ही मन्य. प्रत्यय हा. होतात. हम्म. पंडित हम्म. माणी किंवा पंडित म्हणणे. हा हम्म. पंडित मन्यः अस्ति. म्हणणे तर ओके सर. उदाहरण वाक्यामध्ये पण दिलेले आहे हा, त्यांनी. हा. येस. काय पुढे? मैं शाकाहारी हूँ. अहम शाकाहारी शाकाहारी अस्मी. अस्मि. मी शाकाहारी आहे. शाकाहारीच असावं पण सर्वांनी. हम्म. हम्म. अ, निरामिष वह मांस भोजीन पण म्हटलंय आणि शाकाहारी पण म्हटलंय, दोन्ही म्हटलं. दोन्ही एकच दोन्ही लिहू आहे. शकतो तुम्ही, दोन्ही लिहू शकता. दोन्ही. हा, निरामिष भोजी. हम्म. अहम निरामिष भोजी अस्मि हम्म. किंवा शाकाहारी अस्मि. हम्म. आणि दुसरं वाक्य हम्म. वह मांसाहारी है. सह हम्म. मांसाहारी. मांसाहारी म्हणा. ओके, मांसाहारी हम्म. किंवा निमिष भोजी मांसाहार. लिहितो. हम्म. चला, हम्म. निमिष निमिष भोजी बरोबर. भोजी अस्मि. असतील ना. हो, सह. नाही, हे ना. हा, सर बरोबर. असती, बरोबर. हम नाही ना. बरोबर, ते बरोबर. असतेच. हम्म. चालेल. या ठिकाणी 45 धड्यातील वाक्य संपले.